शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे 3 पिस्टल व जिवंत काडतुसांसह 2 आरोपींना अटक केली आहे। शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे 3 पिस्टल व जिवंत कारतुसांसह 2 आरोपींना अटक केली आहे। शिरपूर तालुका गुन्हे शोध पथकास गुप्त माहिती मिळाली होती की 2 इसम अवैधरित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगून उमरठी मध्य प्रदेशकडून आंबे मार्गे शिरपूरच्या दिशेने जात असल्याचे कळाले। त्यावरून पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी कारवाई कामी आदेश दिले असता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचला असता 2 संशयित इसम आंबे गावाच्या बाहेर दगडी बाकड्याजवळ संशयितरित्या दिसले। पोलिसांना पाहून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला। पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे विकास उर्फ पल्लूराम मनोज घारू वय वर्ष 30 राहणार बाजीराव नगर येवला जिल्हा नाशिक, रावसाहेब अशोक मोरे वय वर्ष 29 राहणार नेमगाव तालुका येवला जिल्हा नाशिक असे सांगितले। पोलिसांनी त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला सुमारे 90,000 रुपये किमतीचे 3 गावठी बनावटीचे पिस्टल व 12,000 रुपये किमतीच्या 6 जिवंत काडतुसे व 4,000 रुपये किमतीचे 2 अतिरिक्त मॅगझिन मिळून आलेत। असा एकूण 1,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय दिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे करीत आहेत। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल।